तर घटक क्रमांक 3 आहे स्त्रीवादी साहित्य, संकल्पना आणि स्वरूप. आता एकूणच आधुनिक कालखंडाचा विचार केला तर समाजसुधारकांचं कार्य असेल, इंग्रजी राजवट असेल आणि यामुळे शिक्षणाचा जो काही प्रसार झाला त्यामुळे आत्तापर्यंत उपेक्षित असलेले समाजातील वेगवेगळे घटक शिक्षण घेऊ लागले. शिक्षणाने आत्मभान आले. आपल्या ज्या काही भावना आहेत, त्या अनुभव आहेत, शब्दबद्ध करण्याची निकड सगळ्याच घटकांना वाटू लागली. आणि समाज जागृतीचं माध्यम म्हणून साहित्य पुढं आलं किंवा फक्त ते मनोरंजनासाठी नाही आहे, तर विशिष्ट पद्धतीने आपले विचार, आपल्या भावना उमटवण्यासाठी तो एक योग्य असा प्लॅटफॉर्म आहे. मग वेगवेगळे साहित्य प्रवाह प्रामुख्याने 1960 नंतर वेगाने सुरू झाले. म्हणजे तेव्हा सुरू झाले असं नाही म्हणू शकत, तर अगोदरच त्याची पाळेमुळे दिसतात. पण खऱ्या अर्थाने विकास किंवा विशिष्ट भूमिका मात्र तेव्हापासून घेण्यात आली. मग त्याच्यामध्ये ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम असे वेगवेगळे साहित्य प्रवाह पुढे आलेले दिसतात. अशा प्रकारे साहित्य प्रवाहांच्या माध्यमातून साहित्यातील समाज जीवनाचे चित्रण हे व्यापक झाले आणि साहित्याचा परीघ वाढत गेला. स्त्री सुधारणांमुळे स्त्रिया शिक्षित झाल्या, त्याही लेखन प्रांतात यायला लागल्या. सुरुवातीला स्त्रियांचं लेखन हे पुरुषांचं अनुकरण करणारं होतं असं म्हटलं गेलं. म्हणजे स्त्रीवर्ग जो आहे तो काय करतोय, तो पुरुषांनी जे काही साहित्य लिहिलेलं आहे त्याचं अनुकरण करतोय आणि त्या पद्धतीनं मांडणी करतोय असं एक स्टेटमेंट देखील करण्यात आलं होतं. परंतु संत साहित्यापासूनच स्त्रियांची विशिष्ट पद्धतीची मांडणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे अगदी पुरुषांचंच कॉपी करून लिहिले असं देखील आपण म्हणू शकत नाही. किंवा पूर्वीच्या पारंपरिक गुळगुळी तोचपणा असणाऱ्या लेखनाला फाटा देऊन स्त्रिया समकालीन वास्तवाची साहित्यासोबत सांगड घालू लागल्या. लेखनामधून स्त्रियांनी आपली बंडखोरी प्रकट केली आणि आत्तापर्यंत साहित्यात आलेले किंवा नसलेले अनेक अनुभव साहित्यातून प्रकट व्हायला सुरुवात झाली. आणि वैयक्तिक अनुभवापासून सामाजिक अनुभवापर्यंत स्त्रिया सगळंच अनुभव साहित्यातून मांडू लागल्या आणि त्यामुळे स्त्रीवादी साहित्य प्रकार हा अधिक सशक्त होत गेला. भारतीय घटनेला स्त्रीला समान अधिकार दिले, कायद्याने स्त्रीला समान मानले, परंतु या सगळ्या गोष्टी फक्त कागदोपत्रीच होत्या. प्रत्यक्ष अंमलबजावणी व्यवहारात काही होत नव्हती. त्यामुळे स्त्रियांचं समाजातील स्थान दुय्यमच होतं. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे परंपरेचा मोठा पगडा स्त्रियांवरही होता. त्यामुळे स्त्रियांना आपण दुय्यम आहोत ही जाणीवच नव्हती. म्हणजे स्त्रीनं ते स्वीकारलं होतं सगळ्या गोष्टी. मग 1975 नंतर मात्र स्त्रीमुक्ती चळवळ उभी राहिली. मग कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, बलात्कार, मानसिक छळ हे असे अनेक प्रश्न समाजामध्ये जे काही वावरत होते त्याबद्दलचं जे काही शोषण होत होतं त्यामध्ये मग राजकारण असेल, अर्थार्जनाचे ठिकाणं, कार्यालय, सार्वजनिक जागा, प्रसारमाध्यमं यांचा एकंदरीतच स्त्रीकडे बघण्याची पारंपरिक दृष्टी असेल, ह्या सगळ्याचा विचार या ठिकाणी केला जाऊ लागला. आजही या परिस्थितीमध्ये फार बदल झालेला असं म्हणता येत नाही. परंतु स्त्रीमुक्ती चळवळीनं स्त्रियांच्या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधून घेतलेलं दिसतं. आता स्त्रीवाद म्हणजे नेमकं काय, तर एकूणच आपण वादांची परंपरा पाहिलेलीच आहे. समाजाचा एक घटक म्हणून स्त्रीला महत्त्व दिलं जातं, परंतु तिला दुय्यमत्व दिलं जातं. एकूणच तिचं शोषण होत राहतं आणि तो घटक म्हणजे स्त्री होय. म्हणजे स्त्रीसुद्धा एक माणूस आहे ही जाणीवच समाजाला नव्हती. आणि अशा समाजाला स्त्री म्हणून असणारी आपली भूमिका स्पष्ट करणारी, समाज व्यवहारात असणारं आपलं स्थान पटवून देणारी, तिच्याप्रती असणारी पारंपरिक दुय्यम मानसिकता बदलू इच्छिणारी आणि सन्मानाने वागविण्याची अपेक्षा धरणारी एक विचारसरणी स्त्रियांच्या संघर्षातून जन्माला आली आणि ती म्हणजे स्त्रीवाद होय. मग या स्त्रीवाद संकल्पनेचा जन्म 1960च्या आसपास झाला आणि ही संकल्पना पाश्चिमात्य देशातून आली असं मानलं जातं. भारतीय समाजव्यवस्थेत ही संकल्पना फार महत्त्वाची मानली जाते. समाजव्यवस्था, स्त्रियांची विविध समस्या असतील, कुटुंब व्यवस्था असतील, यांच्या अनुषंगाने ही विचारसरणी माध्यमांबरोबरच साहित्यातूनही आपली भूमिका मांडताना दिसते. याबद्दल विविध मतमतांतरं आहेत, वेगवेगळ्या विचारसरणी आहेत आणि त्यातूनच संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होते. स्त्रीवादी किंवा स्त्रीवाद या सुमती लांडे यांनी संपादित केलेल्या पुस्तकात स्त्रीवादाबद्दल वेगवेगळ्या संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे शारदा साठे असं म्हणतात की स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांच्या हक्काचे आणि अधिकारांचे समर्थन करणारे विचारसूत्र होय. प्रीती साठे असं म्हणतात की स्त्रियांच्या एकूण जीवनाविषयी समाजापुढे निर्माण झालेले प्रश्न आणि उपप्रश्नांची सांगोपांग चर्चा करणारी मतप्रणाली म्हणजे स्त्रीवाद होय. मंगला वरखेडे म्हणतात की पुरुषाला समाजरचनेत जसं एक अर्थपूर्ण स्थान आहे तसं स्त्रीलाही प्राप्त व्हावं यासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रात संघर्षशील राहणारी स्त्रीवादी विचारप्रणाली आहे. विद्युत भागवत असतील, मनीषा गुप्ते असतील, साधना दधीच असतील, वसुधरा सरदार स्त्री असतील किंवा सुमित्रा भावे असतील, माया पंडित असतील, मनीषा गुप्ते, तारा भवाळकर, शोभा नाईक या सगळ्या महत्त्वाच्या या स्त्रियांनी आपली स्त्रीवादाबद्दलची एक वेगळी भूमिका मांडलेली दिसते. तारा भवाळकर म्हणतात की स्त्रीवाद ही जगण्याची एक बैठक होऊ शकते. मानवमुक्तीच्या प्रदीर्घ प्रवासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. म्हणजे वरील ह्या सगळ्या व्याख्यांचा किंवा स्पष्टीकरणांचा विचार केला असता लक्षात येतं की भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांसाठी एक नियमव्यवस्था आहे आणि जी की पारंपरिक आहे
आणि ती परंपरा पाळणं हेच आपलं कर्तव्य असल्याचं प्रत्येक स्त्रीला लहानपणापासूनच शिकवलं जातं. किंवा शिवाय जी स्त्री परंपरा पाळते ती आदर्श, तर परंपरा न पाळणारी स्त्री वाईट चालीरीतीची, स्वैराचारी असं देखील समाजामध्ये मानलं जातं. आजही हे समज काही प्रमाणात आपल्याकडे आहेत. म्हणजे जी स्त्री स्वतःच्या मताप्रमाणे स्वैराचार बिनधास्त आयुष्य जगते त्या स्त्रीला समाज वेगळ्या चालीची स्त्री म्हणून ओळखतो किंवा वाईट चालीची स्त्री म्हणून तिची अवहेलना केली जाते. या उलट जी स्त्री अगदी घरातच असते, सगळ्या गोष्टी ऐकते किंवा समाजाच्या अपेक्षेप्रमाणे वागते, ती स्त्री आदर्श स्त्री म्हणून पुढे येते. आणि ह्या एकूणच मग शोषणाला नकार देणं किंवा स्वतःच्या शरीराबद्दल कुठलाही गंड न बाळगता अभिमान वाटलं पाहिजे, माणूस म्हणून असणाऱ्या आपल्या मूल्यांची जपणूक करणं, सर्व प्रकारच्या शोषणाला नकार देणं आणि स्वतःच्या हॅलो हॅलो आणि या सगळ्यांना संघर्ष करणं म्हणजे स्त्रीवाद होय. मग आपण स्त्री म्हणून जन्माला आलो तर हा आपला मोठा दोष आहे किंवा आपला जन्म फक्त इतरांना सुख देण्यासाठी झाला आहे, पुरुषांसारखे अधिकार आपल्याला मिळू शकत नाहीत, असे काही समज स्वतः स्त्रियांच्या मनात आलेले आहेत. आणि अर्थात तिचे हे समज समाजव्यवस्थेनंच करून दिलेले आहेत. स्त्रीची मानसिकता बदलणं, तिला आत्मनिर्भर बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी स्त्रीवादामध्ये अभिप्रेत आहेत. आणि स्त्रीवादी साहित्याची भूमिकाच ही दिसते की स्त्री मुक्ती चळवळीप्रमाणे स्त्रीवादी साहित्य ही संकल्पना ही पाश्चिमात्य देशातूनच आल्याचं दिसतं. स्त्रीमुक्ती चळवळीचा जन्म, पोषक अशी पार्श्वभूमी असेल, या सगळ्याचा साहित्याचा सर्वांगाने अभ्यास सुरू झालेला दिसतो. विद्यापीठ स्तरावर देखील स्वतंत्रपणे या साहित्याचा विचार केला गेलेला आहे. स्त्रीवादी साहित्य प्रकार वेगळ्या पद्धतीनं तिथं शिकवला जातो. स्त्रीला एक व्यक्ती म्हणून तिचं मूल्य किंवा तिच्या भूमिका तिला मांडता येतात. समान अधिकार असावेत, समाज वास्तवाचे पडसाद साहित्यात उमटायला लागतात. म्हणजे एकंदरीत स्त्रिया पण पुढं आल्या लेखन करायला. आपल्या अन्याय शोषणाला विरोध करणं, त्याबद्दल बंड पुकारणं, ही स्त्रीवादाची ओळख दिसते. मग स्त्रियांनी स्त्री म्हणून लेखन न करता व्यक्ती म्हणून लेखन करावे, ही स्त्रीवादी साहित्याला अभिप्रेत आहे. आणि स्त्रीवादी साहित्य म्हणजे काय, तर स्त्रियांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांचे अनुभव शब्दवत करणे होय. स्त्रीचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. शरीरभेदामुळे किंवा नैसर्गिक बदलामुळे स्त्री आणि पुरुष यांच्या दोघांच्या ज्या काही क्षमता आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या गुणवैशिष्ट्य वेगळे आहेत. आणि स्त्री म्हणून स्वतःचा समग्रतेनं शोध घेणं ही स्त्रीवादी साहित्याची भूमिका आहे. म्हणजे केवळ स्त्री म्हणून भोवतालच्या स्त्रियांचे प्रश्न, त्यांचे पारंपरिक दुःख साहित्यातून मांडणे हे स्त्रीवादी साहित्य नव्हे, तर स्त्रीला उदात्त बनवणं, तिच्या देहाविष्काराला महत्त्व देणं, याला स्त्रीवाद असं म्हटलं गेलेलं आहे. मग स्त्रीवादी साहित्य संकल्पना पाश्चिमात्य देशातून आली असल्याने या देशातील स्त्रीवादी साहित्याचा प्रभाव भारतीय स्त्रीवादी साहित्यावर देखील झालेला आढळतो. मग स्त्रीमुक्ती चळवळ असेल, ती जन्माला आल्यानंतर काळ जसा जसा बदलत गेला तसतशी स्त्रीवादाची रूपही बदलत गेली. स्त्री पुरुषांमध्ये असणारी विषमता असेल, त्या दृष्टिकोनानुसार स्त्रीवाद साहित्यातून मांडला गेला. काळ बदलत जातो तसरी समाजव्यवस्था बदलत चाललेली आहे. भारतीय समाजात परंपराचे प्राबल्य बऱ्याच प्रमाणात कमी जरी झालं असलं तरी परंपरेच्या जखडातून स्त्री अजूनही पूर्णपणे मुक्त झालेली दिसत नाही. तिचा संघर्ष, स्त्रीची भूमिका, तिचा दृष्टिकोन, तिच्या संघर्षाची प्रतिबिंब साहित्यातून उमटावी, ही सुद्धा स्त्रीवादी साहित्याची महत्त्वाची भूमिका आहे. आणि मग स्त्रीवादी साहित्य काय आहे, तर स्त्रियांनी स्वतःच्या अनुभवातून लिहिलेलं हे साहित्य. मग ते फक्त स्त्री केंद्री किंवा स्त्री दुःखाचं प्रतिबिंब त्यामध्ये नसावं, तर अनेक पुरुषही स्त्री भूमिकेतून लेखन करताना दिसतात, स्त्रियांचे प्रश्न मांडताना दिसतात. परंतु स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची स्त्रियांबद्दलच्या अनुभवाबाबतची तीव्रता कमी असते किंवा पुरुषांचे लेखन हे काल्पनिकही असू शकते. म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या अनुभवविश्वाला शब्दबद्ध करणं, शोषणाला नकार देणं, त्याबद्दलचा तीव्र विद्रोह प्रकट करणं हे स्त्रीवादी साहित्याला अपेक्षित आहे. मग पाश्चिमात्य देशाच्या तुलनेत स्त्रीमुक्ती चळवळ भारतात उशिरा सुरू झाली. शिवाय पाश्चिमात्य चळवळीत किती प्रभावी नव्हती, त्यामुळे पाश्चिमात्य स्त्रीवादी साहित्यात जेवढं धीटपणे अनुभव व्यक्त होत होते तेवढे भारतीय स्त्रीवादी साहित्यात नव्हते. मग हळूहळू ते बदल होत गेले. कथा, कादंबरी, नाटक, कविता अशा विविध वाङ्मय प्रकारांच्या माध्यमातून स्त्रीवादी साहित्य मोठे होत गेले. नियतकालिके, चर्चासत्र, संमेलनं, परिषदा किंवा वृत्तपत्र असेल, त्यातूनही स्त्रीवादाचा वेगळ्या पद्धतीने विचार मांडला गेला. भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रियांसमोरील प्रश्न वेगळे दिसतात आणि एकूण समाजाचा विचार करताना स्त्रियांना डावलून किंवा स्त्री प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चालत नाही, तर त्यांचा स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. स्त्रियांचं समाजातलं स्थान काय आहे, त्यांचा संघर्ष कशा पद्धतीचा आहे, विद्रोह कसा आहे, तो सगळा साहित्यातून प्रकट केला जातो. आणि मराठी साहित्यामध्ये 1960 नंतर विविध वाङ्मय प्रवाह निर्माण झाले. त्यामागे सामाजिक स्थित्यंतर हे एक महत्त्वाचं कारण होतं. मग त्याच्यावरती वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपली मतं मांडली. स्त्रियांचं समाजातलं स्थान काय असलं पाहिजे,
किंवा संस्कृतीबद्दल एक नवा पुरोगामी दृष्टिकोन मांडला गेला. वेगळी त्यांची परिस्थिती आहे तिचं आकलन करून त्या पद्धतीने भाष्य केलं गेलं. ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथापासून मराठीतील स्त्रीवादाचा प्रारंभ होतो. या ग्रंथात ताराबाईंनी भारतीय परंपरा आणि पुराणकथांचा आधार घेऊन पुरातन काळापासून स्त्रियांवर पुरुषांनी जो काही अत्याचार केला आहे त्याचे अनेक दाखले त्यांनी दिलेले आहेत. तसे तीव्र शब्दात त्याचा निषेधही व्यक्त केलेला आहे. स्त्री जाणीव ही त्या ठिकाणी महत्त्वाची ठरते. स्त्री हा समाजातील असा एक घटक आहे जिच्या सामाजिक स्थानामध्ये प्राचीन काळापासून तुलनेने अधिक परिवर्तन होत गेलेले आहेत. म्हणजे पुरुषापेक्षा तिला वेगळं, दुय्यम, परावलंबी, अबला, अपवित्र, अभावग्रस्त असं मानलं गेलेलं आहे. किंवा पुरुषाशिवाय अपूर्ण असणारी, सतत दुसऱ्याच्या आधारावर जगणारी, स्वतःची ओळख नसणारी अशी तिची प्रतिमा रंगवण्यात आलेली आहे. आणि एका विशिष्ट चौकटीत तिनं जगायचं अशी परंपरा तयार झालेली दिसते. किंवा पुरुषसत्ताक निकषांनी तिच्या जगण्या वागण्याचे नियम ठरवलेले आहेत आणि त्यातूनच तिचं स्त्रीत्व घडवलं गेलेलं आहे. किंवा तिला सुंदरा, ललना, देवी, आई किंवा कुलटा, पापीन, स्वैराचारी बनवलेलं दिसतं. म्हणजे एका वेळी तिला देवी म्हणून तिची पूजा देखील केली जाते, एका वेळी तिची पापीन म्हणून तिची अवहेलना देखील केली जाते. म्हणजे स्त्रियांना स्वतःची जाणीव नसल्यामुळे त्याही पुरुषांनी तयार केलेली आपली प्रतिमा योग्यच आहेत असं मानून प्रतिमा जपण्यात धन्यता मानतात. आणि त्यातून मग बऱ्याच काळाच्या लढाईनंतर तिला नवीन प्रतिमा मिळाली. अर्थात ही नवी प्रतिमा तयार होण्याला तिच्यात निर्माण झालेली जाणीव कारणीभूत ठरलेली दिसते. आणि ती जाणीव म्हणजे स्त्री जाणीव होय. मग स्त्रीचं माणूस हे मूल्य मान्य करणं, तिच्यात आत्मविश्वास निर्माण करणं, तिच्यावर लादल्या गेलेल्या प्रतिमांचा शोध घेणं, तिच्या अस्तित्वाची ओळख करून देणं, तिच्या पुरुषापेक्षा वेगळ्या असणाऱ्या क्षमता ओळखणं, या सगळ्या गोष्टी यामध्ये आलेल्या दिसतात. आणि स्त्री पुरुष यांच्यामध्ये असणाऱ्या शारीरिक भेदामुळे स्त्रीच्या वाट्याला काही वेगळे अनुभव येतात आणि हे अनुभव प्रामुख्याने पुरुषांना येऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ गर्भारपण, बाळंतपण, ऋतुस्राव, याचबरोबर तिच्या वाटेला आलेलं दुय्यमत्व, तिच्यावर झालेला अन्याय, त्यामुळे ती पुरुष जाणीवेपेक्षा वेगळी ठरलेली दिसते. मग स्त्रीवादाचे वेगवेगळे प्रवाह आणि साहित्य निर्मितीमध्ये झालेले दिसतात. स्त्रीवाद ही विचारप्रणाली जगातील जवळजवळ सर्व देशात अस्तित्वात होती. आणि मग वेगवेगळ्या स्त्रीवादाला वेगवेगळ्या पद्धतीनं नावं दिलेली दिसतात. जसं की जहाल स्त्रीवाद. केट मिलेट ही जहाल स्त्रीवादाची जनक म्हणून ओळखली जाते. स्त्रियांचे शोषण करणाऱ्या पुरुषांविरुद्ध आक्रमक असा लढा देऊन पूर्ण समाजव्यवस्था बदलण्याचा आग्रह त्या विचारप्रणालीमध्ये दिसतो आणि म्हणून तिला जहाल असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये सँड्रा गिल्बर्ट, सुझन गुबर, हेरोल्ड ब्लूम, हेलन सिजो, लयुरी इरगारे या विचारप्रणालीची पाश्चात्य ह्या महत्त्वाच्या स्त्रिया आहेत. त्यांची पुनर्मांडणी महत्त्वाची ठरते. त्यानंतर मवाळ स्त्रीवाद म्हणजे संपूर्ण समाजरचना बदलण्यापेक्षा स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीनं संधी प्राप्त व्हावी. म्हणजे इथं फार मोठी भूमिका घेतली नाही तर स्त्रियांना देखील काय झालं पाहिजे तर पुरुषांच्या बरोबरीनं संधी मिळावी, बाकी काय आम्हाला फार नको आहे अशी भूमिका. त्यानंतर मूलतत्ववादी स्त्रीवाद म्हणजे स्त्री पुरुषांपेक्षा अधिक ताकदीने आपले श्रेष्ठत्व सिद्ध करू शकते अशी भूमिका मांडणं. त्यानंतर पर्यावरणवादी स्त्रीवाद म्हणजे ही विचारसरणी वनस्पती आणि प्राणीसृष्टीशी निगडीत आहे. म्हणजे प्रजनन, संगोपन, संवर्धन हे सगळं स्त्री शरीराचं सम्यक नातं आहे यावरती भर देतं. म्हणजे ह्या गोष्टी स्त्रियाच करू शकतात उत्तम प्रकारे. त्यानंतर कृष्णवर्णीय स्त्रीवाद एकाच वेळी लिंगवाद आणि वंशवादाविरुद्ध संघर्ष करणारी ही विचारधारा अमेरिकेतील गौरवर्णीय स्त्रियांच्या स्त्रीवादामध्ये साऱ्या पुरुषांबरोबर समानतेच्या मागणीवर त्यांचा भर आहे आणि त्यांना कृष्णवर्णीय पुरुषांबरोबरच समानतेचं नातं अभिप्रेत आहे. त्यानंतर अलगतावादी स्त्रीवाद म्हणजे पुरुषी हिंसाचार, पुरुष सत्ता याविरुद्ध वेगळी जाणीव या स्त्रीवादामध्ये मांडली जाते. अस्तित्ववादी स्त्रीवाद म्हणजे काय तर प्रस्थापित व्यवस्था, तिथली स्त्रीचं सामाजिकीकरण, तिला बाईपण म्हणून तिची झालेली जखडण हे यातून एकूणच माणूस म्हणून तिला रुजवावा असा आग्रह यामधून होतो. उदारमतवादी स्त्रीवाद म्हणजे स्त्रियांना समान हक्क मिळावेत, त्यांच्या विकासासाठी अधिकाधिक संधी उपलब्ध केल्या जाव्यात असा कटाक्ष या स्त्रीवादाचा दिसतो. मार्क्सवादी स्त्रीवाद मानवी मुक्ती साध्य करण्यासाठी स्त्री शोषणातून पिळवणुकीतून मुक्त झाली पाहिजे हा विचार येथे दिसतो. फ्रेंच स्त्रीवाद या स्त्रीवादी विचारप्रणालीवर मानसशास्त्राचा प्रभाव आहे. म्हणजे अभावाच्या भावनेतून निर्माण होणारी भाषा पुरुष केंद्रीय असते असं म्हटलं गेलेलं आहे. भारतीय स्त्रीवादाचा विचार केला तर भारतीय स्त्रीवादाची सुरुवात ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना या पुस्तकापासून मानली जाते. त्याबरोबरच महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, राजाराम मोहन राय यांचे कार्य देखील स्त्रीवादाला पोषक असेच होते. या सगळ्यांनी या महत्त्वाच्या विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रीवादी चळवळीतील अनेक घटकांपर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न समजावून घेऊन त्याबद्दल दखल घेतलेली दिसते. मग त्याच्यामध्ये परत दलित स्त्रियांच्या प्रश्नांची दखल दलित चळवळीनं घेतलेली दिसते किंवा स्त्रीवादी चळवळ देखील दलित स्त्रीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे असं देखील म्हटलं जातं.
व मुस्लिम, आदिवासी, कामगार, मजूर, भटक्या अशा सर्व स्त्रियांचे प्रश्न एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. याबरोबरच देवदासी, वेश्या असा अप्रतिष्ठित मानल्या जात असलेल्या स्त्रियांचे प्रश्न वेगळे आहेत. अशा सर्व स्त्रियांमध्ये स्त्रीवादी जाणीव निर्माण होऊन ती वाढीस लावणं किंवा त्या स्तरावरील सगळ्या स्त्रियांना संघटित करणं, नेटानं पुढं चालवणं, हे सगळं ही स्त्रीवादासमोरील महत्त्वाची आव्हानं आहेत. याबरोबर समाजवादी स्त्रीवाद, मंगला वरखडे यांनी मांडलेली सर्वोदयी स्त्रीवाद, फुले प्रणीत स्त्रीवाद, आंबेडकरी स्त्रीवाद असे काही वेगवेगळे पंथ मांडले जातात आणि हे सगळं जगातील साहित्य किंवा स्त्रीवादी साहित्यामध्ये मानले जातात. म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीने स्त्रीवादाची विभागणी केलेली दिसते किंवा त्याचा अभ्यास केलेला दिसून येतो. आता एकूणच आपण बघितलं की ह्या सगळ्या ज्या काही स्त्रीवादी किंवा ह्यातल्या महत्त्वाच्या ज्या काही स्त्री आहेत, त्याचप्रमाणे भारतीय परंपरेमध्ये देखील स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये मोठा भेद आहे. शरीरभेदापेक्षा हा मोठा भेद मानला जातो, विचारांचा भेद. आणि 19व्या शतकामध्ये बऱ्याचशा पुरुष समाजसुधारकांनी स्त्री सुधारणा घडवून आणल्या. म्हणजे स्त्रीचं शोषण करणाऱ्या, तिला गुलाम बनविणाऱ्या जाचक रूढी परंपरांवर बंदी आणली आणि तिचा श्वास मोकळा केला. तिच्यासाठी शिक्षणाची दारं खुलं केली. त्यामुळे ती जागृत झाली. आणि 1975 नंतर मात्र स्त्रियांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळालेलं दिसतं. स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भात 2 संकल्पना महत्त्वाच्या मानल्या जातात. ते म्हणजे फेमिनाईन आणि फेमिनिस्ट. फेमिनाईन म्हणजे स्त्री प्राधान्य. स्त्री प्राधान्य म्हणजे काय, तर ज्या लेखनातून स्त्रियांचं दुःख, प्रश्न, अनुभव मांडले जातात, मात्र त्या विरोधात किंवा पुरुषसत्ताक व्यवस्थेविरोधात कुठलीही भूमिका घेतली जात नाही. म्हणजे दुःख मांडायचं पण पुढच्या अपोजिट जी काही व्यवस्था आहे तिच्याबद्दल वेगळी भूमिका घ्यायची नाही. त्याला म्हणायचं फेमिनाईन. आणि फेमिनिस्ट म्हणजे काय, तर स्त्रीवाद. म्हणजे स्त्रीवादी लेखनात पुरुषसत्ताक व्यवस्थेला पूर्णपणे विरोध केला जातो, दुय्यमत्वाला नकार दिला जातो, विद्रोह आणि बंड केला जातो. हा फरक आहे स्त्री प्राधान्य आणि स्त्रीवादामध्ये. मग स्त्रियांचं सगळं साहित्य त्या स्त्रिया आहेत म्हणून फेमिनिस्ट म्हणजे स्त्रीवादी होत नाही. तर बऱ्याच स्त्रिया फेमिनाईन म्हणजे स्त्री प्राधान्य, म्हणजे स्त्रियांना माहिती आहे, त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की नाही हे बरोबर आहे, समाजाने हे काय दिलेलं आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे, असा एक वर्ग आपल्याकडे दिसतो, तो म्हणजे स्त्री प्राधान्य. आणि नाही हे चुकीचं आहे, ह्याला नकार दिला पाहिजे असा जो वर्ग आहे तो स्त्रीवाद आहे. मराठीतील स्त्रियांचं लेखन, स्त्रीवादी लेखनाचा विचार केला तर स्त्रीवादी विचार आणि चळवळींशी संबंधित लेखन बऱ्याच ठिकाणी झालेलं दिसतं. म्हणजे या चळवळीशी संबंधित ज्या काही लेखिका होत्या किंवा लेखक होते, असं नियतकालिकांमधून बरंचसं लेखन प्रकाशित झालेलं दिसतं. 19व्या शतकात स्त्री शिक्षणास प्रारंभ झाल्यानंतर स्त्रिया नियतकालिकांचे वाचन, लेखन, संपादनही करू लागल्या. त्यांचं वाचनास सुरुवात झाली. वेगवेगळ्या पद्धतीनं ते सगळं सकारात्मकरित्या मांडण्यात येऊ लागलं. तिच्या विकासाच्या कक्षा रुंदवल्या. स्वतंत्रपणे विचार, लेखन त्यानुसार त्या क्षमता विकसित होत गेल्या. स्त्रियांना कुटुंब, आरोग्य, पाकशास्त्र, शिक्षण, साहित्य असे विविध प्रकारचे ज्ञान यामधून होऊ लागले. स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तर नियतकालिकांची संख्या वाढली आणि त्यामधून लिहिणाऱ्या स्त्रियांची देखील संख्या वाढली. स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करणारी मासिकं कमी होती, परंतु उत्तम पद्धतीनं लिहिलं जात मात्र होतं. हिंद महिला हे अरविंद गोखले यांनी संपादित केलेलं, तर प्रभाकर कोल्हटकर यांनी संजीवनी हे 1933ला सुरू केलेलं मासिक होतं. स्त्री हे नियतकालिक देखील त्या काळामध्ये प्रसिद्ध झालं होतं, ज्यातून हे वेगळ्या पद्धतीनं बदलत्या काळाबरोबर स्त्रियांचं बदलत जाणारं जीवन, त्यांच्या बदलत जाणाऱ्या समस्या याशी निगडीत लेखन स्त्रीमधून सातत्यानं प्रकाशित होत होतं. फ्रेंच लेखिका सिमोन दे बोवार यांच्या द सेकंड सेक्स आणि नेचर ऑफ द सेकंड सेक्स या आधारित लेखमाला शांताबाई किर्लोस्कर यांनी स्त्रीमधून केली. द सेकंड सेक्स या पुस्तकाचा त्यांनी बायकांचा जन्म असा अनुवादही केला. 1975 नंतर स्त्रीविषयक जाणीवांची परिवर्तनं समाजामध्ये झाली. स्त्री उवाज, बायजा, प्रेरक ललकारी, मिळून साऱ्याजणी अशी नियतकालिकांनी महत्त्वाचं कार्य या ठिकाणी केलेलं दिसतं. नियतकालिकांनी या व्यतिरिक्तही बरंचसं लेखन केलेलं दिसतं. स्त्रीमुक्तीची वाटचाल, कमला भागवत, स्त्रीमुक्तीच्या वाटेवर, सुलभा ब्रह्मे, स्त्रीच्या विकासासाठी कुटुंब पद्धतीत परिवर्तन, शांता मालेगावकर, आम्ही स्त्रीमुक्तीवाल्या, छाया दातार असे लेख वारंवार प्रकाशित होत होते. स्त्रीमुक्ती चळवळ समाजाच्या सर्व स्तरातील स्त्रियांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न समजावून घ्यायचा प्रयत्न करते. महिला आंदोलन पत्रिकेमध्ये राज्यातील सामाजिक चळवळीचा इतिहास ही लेखमाला प्रकाशित झालेली दिसते. म्हणजे एक विशिष्ट पद्धतीनं वर्तमान अवस्था मांडण्याचं काम यातून झालेलं दिसतं. याबद्दल पुष्पा भावे असं म्हणतात की स्त्रीमुक्ती चळवळीला पुढील काळात जग कसं असणार आहे याचा आदमास स्त्री यायला हवा. मुस्लिम स्त्रिया असतील त्यांनी देखील या संदर्भात स्त्री चळवळीत काय योगदान असायला पाहिजे याबद्दल रजिया पटेल असं म्हणतात की स्त्री चळवळीने 25 वर्षापूर्वी सर्व स्त्रियांचे प्रश्न एक आहेत, म्हणजे कुटुंबात होणारं शोषण, कुटुंबातलं समाजातील दुय्यम स्थान असं म्हटलं गेलेलं आहे. अशा प्रकारे स्त्री चळवळीचे योगदान, मर्यादा यावर भाष्य होताना अलीकडच्या काळात नियतकालिकांमधून स्त्रीविषयक वेगवेगळ्या ज्या काही भूमिका असतील किंवा त्यांचे विचार, प्रश्नांना प्राधान्य मिळताना दिसते.
स्त्रीवादी समीक्षा देखील केली जाते. लेखिकांचं लेखन, आता बऱ्याचशा लेखिका त्या कालखंडामध्ये पुढं आल्या ज्यांनी उत्तम पद्धतीने लेखन केलेलं दिसतं. स्त्री शिक्षणाचा प्रारंभ झाला की मग स्वनिर्मित असं वाङ्मय लेखन करायला स्त्रिया पुढं आल्या. 1950पर्यंत स्त्रियांनी कविता गीतांच्या स्वरूपात प्रकट केली. देवादिकांचं गाणं, गवळणी, भक्तिगीतं, भागवताची गाणी, आध्यात्मिक गीतं, अंगाई गीतं अशी वेगवेगळ्या गीतं त्या पद्धतीनं पुढं आली. भूपाळ्या, आरत्या, स्तोत्र, अभंग, उखाणे यांचा समावेश त्या ठिकाणी आढळतो. बहिणाबाईंची गाणी या नावाने प्रसिद्ध झालेला संग्रह असेल किंवा लक्ष्मीबाई टिळक यांचा भरली घागरा संग्रह असेल, संजीवनी मराठे यांचं लेखन असेल काव्य संजीवनी या नावानं. त्यानंतर प्रीतिपथावर, राका, संसार छाया हे त्यांचे संग्रह असतील. तर शांता शेळके यांचा वर्षा हा कविता संग्रह असेल. या सगळ्या कवयित्रींची कविता वेगळी ठरते कारण त्यांनी प्रथमच स्त्रीमानाचे विविध पैलू आपल्या कवितेतून मांडले होते. इंदिरा संत यांची कवितेचे या ठिकाणी उदाहरण दिले की आणि मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या, थोरा पोराच्या मनधरण्या, नोकरांच्या काचण्या, कितीतरी धागे घट्ट जकडून ठेवणारे, सगळाच शिनवटा, शिजवणारीही तीच आणि शिजणारीही तीच. 20व्या शतकाची ह्या काव्यसंग्रहातून संपादित अशी कविता आहे इंदिरा संत यांची. 1975पर्यंतचं कवितेचे विशेष या प्रकारे आपल्याला सांगता येतात की प्रत्येक ठिकाणी स्त्रीलाच घरातील प्रत्येक बाबीमध्ये तिचंच लक्ष असलं पाहिजे किंवा अजूनही तसंच अट्टहास आपल्याकडे आहे. मग या काळामध्ये बरेचसं असं वेगळं विश्वचित्रण करणारं लेखन यातून मांडलं गेलं. अगदी आपल्या वैयक्तिक अनुभवांनाही त्यामध्ये कथेत घेतलेलं दिसतं. लक्ष्मीबाई टिळक, हिराबाई पेडणेकर, काशीबाई कानेटकर, आनंदबाई शिर्के या लेखिकांनी सासुरवास, केशवपन, बालविवाह, बालजरट विवाह, वैधव्य, केशवपन अशा तत्कालीन स्त्री समस्यांना आपल्या कथालेखनात स्थान दिलेलं आहे. नियतकालिकांमधून वेगवेगळ्या कथा प्रकाशित झाल्या. त्यामध्ये स्त्रियांच्या दुःखाचं चित्रण झालं, ज्याच्यामध्ये अभागी यमुना ही जानकी मराठे यांची कथा असेल किंवा दुर्दैवी वेणुबाई ही लेखिका सासरबाई बापट यांची कथा असेल. यातून स्त्री समस्या, स्त्रियांचं दुःखाचं चित्रण मांडलेलं दिसतं. सरोजिनी बाबर यांची नव्याची पुनव, चिंचेची पत्रावळ, डोंगराची मैना, सरिता पत्की यांचं 12 रामाचं देवळ, ज्योत्स्ना देवधर यांची गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गजक, विजया राजाध्यक्ष यांची अधांतर, टिंब, विदेही किंवा सुनीता आफळे यांची बाभळी, अनाथ, वसुधा पाटील यांची वेगळी, वड, परागंदा अशा वेगवेगळ्या ज्या काही कविता आहेत किंवा त्या लेखकांचे संग्रह या दृष्टीने प्रसिद्ध झालेले दिसतात. 1873मध्ये चंद्रप्रभा विरह वर्णन ही साळूबाई तांबेकर यांनी लिहिलेली पहिली स्त्रीलिखित कादंबरी या दृष्टीने महत्त्वाची ठरते. गोदावरी पंडित, काशीबाई कानिटकर, यमुना भट यासारख्या लेखिकाही कादंबरी पुढे लिहायला लागल्या. कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती वेगळ्या पद्धतीनं कादंबरीतून व्यक्त व्हायला सुरुवात झाली. स्त्रियांनी पौराणिक, ऐतिहासिक, चरित्रात्मक, वैज्ञानिक अशाही कादंबऱ्या लिहिल्या. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कादंबरीची काही महत्त्वाची नावं घेता येतात. त्याच्यामध्ये काशीबाई कानेटकर यांचं रंगराव, पालखीचा गोंडा, जानकी देसाई यांची गृहलक्ष्मी, मूकनायिका, यशोदाई भट यांचं मुलांचे भंड, कमला सोहनी कुठे, शांता नासिकर यांचं लग्नाचा बाजार, ज्योत्स्ना देवधर यांची कल्याणी अशा वेगवेगळ्या कादंबऱ्या ज्या आहेत त्यातून स्त्रियांनी लेखन केलेलं दिसतं. स्त्रियांच्या लेखनात आत्मचरित्र हा देखील घटक महत्त्वाचा होता. याच्यामध्ये रामाबाई रानडे यांनी लिहिलेलं आमच्या आयुष्यातील काही आठवणी, त्यानंतर परत पार्वतीबाई आठले यांचं आत्मकथन हे मराठीतील पहिलं आत्मकथन असेल. आत्मचरित्र म्हणजे विचार केला तर माझी कहाणी हे देखील महत्त्वाचं ठरतं. माझे पुराण हे आनंदीबाई कर्वे यांचं आत्मकथन प्रसिद्ध आहे. कमला देशपांडे यांचं स्मरण साखळी, लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र, लीलाबाई पटवर्धन यांचं आमची 11 वर्ष अशी वेगवेगळी आत्मकथनं प्रसिद्ध झाली, ज्याच्यामध्ये आपल्या पतीबद्दलच्या आठवणी, अनुभव, पतीसोबत काढलेले आयुष्य याबाबत लिहिलं गेलेलं आहे. बऱ्याचशा साहित्यिकांच्या पत्नींची बरीचशी आत्मकथनं तयार झालेली आहेत. माझी नृत्य साधना हे रोहिणी भाटे यांनी शास्त्रीय नृत्यकलेची माहिती देणारं वेगळं आत्मकथन आणि वेगवेगळे अनुभव त्यातून मांडलेले आहेत. हंसा वाडकर यांनी सिनेक्षेत्रात स्त्रीच्या वाटेला येणाऱ्या भयान वास्तवाचं चित्रण सांगते ऐका या आत्मचरित्रातून मांडलेलं आहे. स्नेहलता प्रधान यांनी स्नेहांकिता या आत्मचरित्रातून विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडल्यामुळे एका स्त्रीच्या वाटेला आलेली परवड, दुःख यांचं चित्रण केलेलं आहे. सुधा अत्रे यांनी गोदातरंग, सुमतीबाई शहा यांचं हे गीत जीवनाचे, मृणालिनी देसाई यांची निशिगंध, गोदावरी पुरळीकर यांचं जेव्हा माणूस जागा होतो, ही अशी महत्त्वाची जी काही आत्मकथन आहे त्यातून स्त्रियांनी आपलं दुःख किंवा आपले प्रश्न मांडलेले दिसतात. लेखिकांचं देखील स्त्रीवादी लेखन आहे. कविता, कथा, कादंबरी, नाटक अशा विविध वाङ्मयांच्या माध्यमातून स्त्रीवादी जाणिवेचं लेखन झालेलं दिसतं. सुरुवातीच्या काळात लेखिकांनी ज्या काही समस्या मांडल्या होत्या त्या प्रामुख्याने मध्यमवर्गीय, विशिष्ट वर्गातील, विशिष्ट चौकटीत जगणारी स्त्री म्हणून मांडल्या होत्या.
आता स्त्रीवादी लेखिकांचं जर लेखन पाहिलं तर विशिष्ट पद्धतीने त्या नैसर्गिकरित्या स्त्री असल्यामुळं विशिष्ट अनुभव त्यांना येतात आणि त्यामुळं उत्तम प्रकारे त्यातून त्या अनुभवांचं रेखाटीकरण करतात. समकालीन वास्तव, पारंपरिक दुःखाबरोबर समकालीन समस्या, याबरोबर समाजाचा बदललेला दृष्टिकोन, हे सगळं टिपण्याचा प्रयत्न या त्यांच्या लेखनातून केला जातो. या उलट पुरुषांचं देखील स्त्रीविषयक लेखन आहे. म्हणजे पुरुषांच्या लेखनात स्त्री व्यक्तिरेखा येतात, पण ते येतात पुरुषी दृष्टिकोनातून. म्हणजे आईचं, बहिणीचं किंवा इतर नात्यातील स्त्रीचं चित्रण पुरुष लेखक करतात. स्त्रीच्या दुःखाकडे संवेदनशीलपणे त्यांनी बघायला सुरुवात केली. स्त्रीबद्दलच्या आत्मीयता, तिचं दुःख साहित्यातून व्यक्त करायला सुरुवात केली. मात्र पुरुषांचं लेखन हे स्त्रीवादी लेखन मानलं जात नाही. ज्याप्रमाणे दलित असण्याचं दुःख, दलित असल्याच्या समस्या फक्त कोणी दलितच समजून घेऊ शकतो, तोच त्या दुःखाला साहित्यातून खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकतो, त्याचप्रमाणे स्त्रियांचं दुःख देखील स्त्री समजून घेऊ शकते, असं स्त्रीवादी विचारसरणीच्या अभ्यासकांना वाटतं. त्यामुळे पुरुषांचं स्त्रीविषयीचं लेखन आहे हे स्त्रीवादी मानलं जात नाही, परंतु पुरुषांनी देखील संवेदनशीलतेने स्त्रियांचं दुःख अभिव्यक्त केलेलं आहे. अरुण कोलटकर असतील किंवा अरुण कोलटकरांनी देखील आपल्या कवितेमधून स्त्रीचं दुःख मांडलेलं आहे. तीच कहाणी कोर्टात पुन्हा पुन्हा सांगणे, तुला भाग पडलं असतं आणि दर खेपेला तू बलात्कार हा शब्द उच्चारलास किंवा तू रडायला लागलीस की दोन्ही कानांनी प्यावं लागलं असतं तुला. कोर्टात हजर असलेल्या 100 डोक्याच्या जनावराला अनावर होणारं हसू तापलेल्या शिष्यासारखं. म्हणजे यातून स्त्रीचं एक विशिष्ट पद्धतीनं तिचं दुःख किंवा जेव्हा तिच्याबरोबर एखादी घटना घडते तेव्हा तिलाच कशा पद्धतीनं वेगळ्या घटनांना सामोरं जावं लागतं हे आलेलं आहे. बाईच्या कविता हा किरण लेले यांचा काव्यसंग्रह 2010 प्रसिद्ध झाला. यातून त्यांनी देखील स्वतःच एक बाई असल्याचं जाणवतं अशी कवीने स्त्रीची भूमिका समजून तिचं दुःखाचा वेध घेतलेला आहे. बाई दिवे लागणीला देवापुढे दिवा उजळते, हात जोडते आणि पुटपुटत ओठातला अंधार पोटात घेते. किंवा बाई घरी येते, घाईघाईत सोडते साडी, किळसवाने काही असल्यासारखे. अजय कांडर यांनी देखील आपल्या कवितेमध्ये बाईची मुखवेदना मांडलेली आहे. बायांना पाऊस नकोसा झाला या उतरत्या वयात. पूर्वीसारखाच पाऊस आताही येतोय नियमित, पण सहनच होत नाहीये त्यांना, तुडंब कोसळतं अंगावर तेव्हा. कवी संजय चौधरी यांनी देखील स्त्रीच्या वेदनेचं चित्रण केलेलं आहे. म्हणजे हे जे काही महत्त्वाचे कवी आहेत त्यांनी देखील म्हणजे फक्त स्त्रियांनीच आपलं म्हणणं किंवा आपलं दुःख, आपल्या समस्या आपल्या लेखनातून मांडल्या असं नाही, तर पुरुषांनी देखील एक उत्तम प्रकारे त्यांच्यावरती भाष्य करण्याचा किंवा लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो.